नमस्कार, मी ज्योती बर्कले रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते। आज आपण 50 लोकांसाठी हा मटार बटाट्याचा रस्सा कसा करायचा याची रेसिपी पाहतोय। आज आपण बिना वाटणाची रसरशीत चमचमीत बटाटा आणि मटार रस्सा कसा बनवायचा ते बघणार आहोत। अतिशय साधी सोपी रेसिपी इथे बघणार आहोत। 50 जणांच्या प्रमाणात, म्हणजे तुमच्याकडे काही कार्यक्रम असेल आणि तुम्हाला काय प्रोफेशनल हवं असेल तर 50 जणांसाठी पुरेल इतकी ही बटाट्याची भाजी बनवून तयार होते। गरम मसाला अर्धी वाटी, बेसन पीठ 1 वाटी, मीठ चवीप्रमाणे, कसुरी मेथी अर्धी वाटी, लाल मिरची पावडर अर्धी वाटी, हळद 2 चमचे आणि कोथिंबीर। 1 वाटी पोहे आपण इथे घेतलेले आहे। मोहरी 1 चमचा, जिरे 1 चमचा, आलं 1 इंच, धने पावडर 3 ते 4 चमचे, हिंग 1 चमचा। शेंगदाणा आपण इथे जास्त घेतलेला आहे, त्यामुळे भाजीला छान असा घट्टपणा येतो। शेंगदाणे छान असे आपण साल सुटेपर्यंत परतून घेऊ। सुक्या खोबऱ्याच्या 2 वाट्या आपण कट करून घेतले आहे। खोबरं आता आपण परतून घेऊ। खोबरं सोनेरी रंग येईपर्यंत छान असं परतून घ्यायचे। खोबरं आपलं परतून झालं आहे। आपण इथे 1 किलो टोमॅटो घेतले आहे। टोमॅटो आता आपण बारीक कट करून घेऊ। टोमॅटो आपण छान असे परतून घ्यायचे। टोमॅटो आपले छान असे परतून झाले आहे। शेंगदाण्याचा मिक्सरच्या भांड्यात बारीक असा कूट करून घेऊ। शेंगदाण्याचा कूट जास्त बारीक नाही करायचा, असा जाडसरच ठेवायचा आहे। बटाटे आपण 5 किलो घेतलेले आहे। बटाटे आपण स्वच्छ करून घेऊयात। आपल्याला संपूर्ण बटाट्यांची साल काढून घ्यायची आहे। बटाटे आपण कट करून घेऊयात। आपण इथे 2 किलो ताजा वाटाणा घेतलाय। वाटाणा आपण सोलून घेऊया। आपला वाटाणा सोलून झाला आहे। वाटाणा फ्राय करून घेऊया। वाटाणा फ्राय करण्यासाठी कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतलं होतं। आपला वाटाणा फ्राय होत आहे। आपली टोमॅटो पेस्ट आणि खोबऱ्याची पेस्ट तयार झाली आहे। त्यामध्येच आपण आलं पण दळून घेतलं आहे। आपला वाटाणा छान प्रकारे फ्राय झालेला आहे। आता आपण इथे 500 ग्राम तेल गरम करायला ठेवलं आहे। त्यामध्ये घालूया कढीपत्ता। कढीपत्ता तडतडला की त्यामध्ये घालूया मोहरी। मोहरी मस्त फुलली की यामध्ये घालूया जिरं। यामध्ये घालायची आहे टोमॅटोची पेस्ट। टोमॅटोची पेस्ट 2 ते 3 मिनिटं छान अशी आपल्याला परतून घ्यायची आहे। त्यामध्ये घालूयात भाजलेल्या खोबऱ्याची पेस्ट, म्हणजे तेही छान परतून निघेल। त्यामध्ये घालूया लाल मिरची पावडर। 2 मिनिटांसाठी व्यवस्थित परतून घेऊया। त्यामध्ये घालूया हळद, धने पावडर। त्यामध्ये घालूया गरम मसाला आणि हिंग घालूया। टोमॅटो आणि खोबऱ्याची पेस्ट 5 ते 6 मिनिटं जोवर टोमॅटो छान असा एकजीव होत नाही तोपर्यंत परतून घेऊया। सुके मसाले 2 ते 3 मिनिटांसाठी छानपैकी आपण परतून घेऊया। फारच सुंदर दिसते हे वाटण, तुम्ही बघू शकाल मस्त असा रंग आलेला आहे। बटाट्याच्या छान अशा फोडी करून घेतल्या आहेत। मसाल्यामध्ये आपण छान अशा प्रकारे परतून घेऊया। हे सगळे मसाले एका बाजूला करून घेऊयात। थोड्याशा आत यामध्ये बेसन पीठ घालून घेऊया। यामध्ये आपण 1 वाटी भिजलेले पोहे घातले आहे। 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला छान प्रकारे परतून घ्यायचे आहे। आता यामध्ये मी फ्रेश मटार वापरणार आहे। आता ताजा मटार आहे म्हणून बटाट्याबरोबर घातला आहे। तुम्ही जर फ्रोझन मटार वापरणार असाल तर लगेच मटार नाही घालायचा, नाहीतर जेव्हा बटाटा ऑलमोस्ट शिजत येईल तेव्हा वापरायचा। इथे मी 3 पातेलेभर पाणी घेतलं आहे। आणखी लागलं तर वाढवू शकता।
बटाट्याच्या भाजीला लगेच मीठ घालायची गरज पडत नाही. झाकण ठेवून शिजवू शकता किंवा असंच झाकण न ठेवता शिजवलं तरीही छान शिजला जातो. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट याने भाजी छान मिळून येते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. यामध्ये घालूया कसुरी मेथी. कसुरी मेथीमुळे भाजीला छान अशी टेस्ट येते. यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर. भाजी आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. 5 मिनिटं झालेली आहे. एवढा सुंदर सुगंध दरवळतोय. कमाल दिसते हा बटाटा रस्सा. तुम्ही बघू शकाल छान असा एकसारखा भाजी रस्सा झाला आहे. आपली मटार बटाटा रस्सा भाजी तयार झाली आहे. आता आपण जिरा राईस भात कसा बनवायचा ते बघूया. आपण बिना कांदा लसणाची भाजी तयार केली आहे. पातेल्यात साधारण 5 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये घालूया तेजपत्र, जिरे. इथे आपल्याला जिरे जास्त वापरायचे आहे कारण आपण जिरा राईस बनवतोय म्हणून. काळी मिरी, लवंग, वेलची, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची. छान प्रकारे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपण 3 किलो 1008चे तांदूळ घेतले आहे. त्यामध्ये 4 पातेले पाणी घातले आहे. त्यासोबत घालायचे मोठे 4 चमचे मीठ. मिक्स करून घ्यायचं आहे. उकळी आल्यावरती आपल्याला तांदूळ धुवून घालायचे आहे. आपण इथे 3 किलो तांदळाचा वापर केला आहे. जिरा राईस भाताला उकळी आली की गॅस कमी करायचा आहे. 10 ते 15 मिनिटांसाठी भातावरती आपण झाकण ठेवून देऊया. 10 ते 15 मिनिटात रेस्टॉरंटसारखा जिरा राईस भात तयार झाला आहे. आता कशासोबत खायचा? अर्थातच भाजीसोबत. कमाल लागतो. पुन्हा भेटूयात अशाच मस्त मस्त रेसिपींसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघत आलाच असेल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा.